झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि बातमीपत्रात यावेळेला आणखी एक महत्त्वाची बातमी। मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं आज सकाळी एका धनिक पुत्रानं तिघांना उडवलं, त्यात एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे तर 2 पोलीस जखमी झालेले आहेत। या अपघातामध्ये 74 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय। पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या युवकाला अटक केलेली आहे, तो एका उद्योजकाचा मुलगा आहे। धनिक पुत्राच्या कारनं 3 जणांना उडवल्याची ही घटना आहे। यामध्ये जे जखमी झालेले होते त्यातील एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे तर इतर 2 पोलीस अजूनही जखमी आहेत। मरीन ड्राईव्ह या ठिकाणी होंडा सिटी गाडीनं ही धडक दिलेली होती। एका उद्योजकाचा मुलगा ही गाडी चालवत असल्याचं देखील वृत्त आहे। पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या युवकाला देखील अटक केलेली आहे। धनिक पुत्राच्या कारनं 3 जणांना उडवल्याची ही घटना मरीन ड्राईव्ह या ठिकाणी घडलेली आहे। पहाटेच्या वेळेला ही घटना घडल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश मौर्या यांच्याकडून। दिनेश, मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं जी ही धडक झालेली आहे यातील एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे, काय नेमका हा अपघात आहे? विशाल, आज खूप सकाळी भरधाव वेगाने होंडा सिटी गाडी येत होती आणि या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो या गाडीचा तोल सांभाळू शकला नाही आणि त्याने 3 लोकांना उडवलं आणि या 3 लोकांमध्ये 2 पोलीसवाल्यांचा सुद्धा सहभाग आहे। तर आता हे दोन्ही पोलीस फार गंभीररित्या जखमी आहेत आणि जे 74 वर्षाचे वृद्ध होते ते जागीच ठार झालेले आहेत। सध्या पोलिसांनी या गाडीचा ड्रायव्हर जो यश होता त्याला अटक केलेला आहे। त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे की गाडी दारू पिऊन तो गाडी चालवत होता का। तर ज्या प्रकारे ही घटना झाली त्यामुळे पुढे पुन्हा एकदा हा रॅश ड्रायव्हिंगचा प्रश्न उपस्थित झालेला आणि खास करून मरीन ड्राईव्ह सारख्या परिसरात की जिथे बिझनेसमॅनची मुलं जी आहेत ती अशा प्रकारे भरधाव वेगाने गाडी चालवतात आणि त्याचाच आज आणखीन एक बळी गेलेला आहे। पोलीस संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करत आहेत। हा जो गाडी चालवणारा युवक होता यश, तो नेमका कुठून कुठे गेलेला होता आणि दारू प्यालेला होता, या सगळ्यांचा जो तपास आता पोलीस करत आहेत। विशाल, नक्कीच आतापर्यंत ड्रंक अँड ड्राईव्हच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, मात्र त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचं देखील दिसून येत आहे। लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं आज सकाळी एका धनिक पुत्रानं 3 जणांना उडवलं, त्यातील एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे, 2 पोलीस जखमी आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।